तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांचे या दोन महापुरुषाचे पुतळे या ठिकाणी दोन्ही पुतळे बसवण्यात आले होते। परंतु काही जातीवादी, काही मनुवादी लोकांनी पोलीस प्रशासनाला हाताशी धरून भिडे गुरुजी, जे नेहमी वादग्रस्त असणारा, जे नेहमी जातीय दंगल भडकवणारा भिडेची अवलाद आहेत, तिथं त्या ठिकाणी उपस्थित असणारे लोक, त्या लोकांनी या ठिकाणी फक्त विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढण्यात हटवून टाकला। प्रथमतः आम्ही त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। आज खऱ्या अर्थाने देशाची परिस्थिती बघितली तर बाबासाहेबांवर बोललं जातंय, आपल्या सरन्यायाधीश त्यांच्यावर चप्पल फेकण्याचं काम केलं जातंय। म्हणजे वारंवार आंबेडकर जनता, आंबेडकर समाज हे गप्प बसून महामानवाच्या जे संविधान आहे, संविधानावर चालणारा हा समाज आहे, परंतु काही लोक जाणून बुजून या समाजाला उपसवण्याचं काम करत आहेत। आज अशीच परिस्थिती या ठिकाणी चिंके या गावात घडली। आज जवळपास लहान मुलं, महिला, थंडीचे म्हणजे दिवस चालू आहेत। 120 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी इथनं मोर्चा सुरुवात झाली आणि आज जवळपास 5वा दिवस आहे। या ठिकाणी सोलापूर पूनम गेट या ठिकाणी संपूर्ण समाज, गावातले सर्व समाज या ठिकाणी उपस्थित आहे। यांची एकच मागणी आहे, जे तहसीलदार, बिडो, जे कोणी पोलीस प्रशासन असतील, त्या लोकांनी जे महामानवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावं, या मागणीसाठी या ठिकाणी हे मोर्चेचं आयोजित केलेलं आहे। प्रथमतः मला या प्रशासनाला या माध्यमातून विचारायचं आहे की आपण संविधानावर चालणारा देश आहे, या संविधानाच्या रक्षकाचं निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कोण जर हटवत असेल, त्या ठिकाणी तुम्ही गप्प बसायचं काम म्हणजे करू नये। ताबडतोब याची दखल घेऊन ते जे कोणी जे लोक हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। या माध्यमातून मी एवढं बोलतो।